Dear student, welcome. Good morning to everyone. In previous period, we discussed about construction of a triangle. Today, we will discuss about also construction of a triangle. Let us start. In previous period, we will discuss about that example. Here, triangle ABC and angle ACD is called as. Tell here. For triangle ABC, angle ACD is called as. अँगल ए सी डी ला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला? सांगू शकाल कोण? कोणाला सांगता येणार नाही? अँगल ए सी डी ला काय म्हणतात? एकालाही सांगता येत नाही, विसरून गेला. अगदी बरोबर आहे. इज अन अँगल एसीडी इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. त्रिकोण एबीसीचा बाह्यकोन म्हणतात. असं झालेलं आहे, तुम्हाला विसरून गेला. Therefore, by exterior angle of triangle theorem किंवा त्याला दुसरं नाव आहे. दुसरं नाव कोणतं आहे माहित आहे कुणाला? लाडू खाऊन विसरले, आता कुठलं आमच्या लक्षात आहे? बरोबर आहे, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. अगदी बरोबर आहे. हा किंवा हा ह्यापैकी दोन्हीपैकी कुठलंही नाव लिहिलं तरी चालतं. बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम म्हणू शकता किंवा बाय एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल थेरम म्हणू शकता. एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू काय असतं माहित आहे काय? सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे सांगा बघूया इथे मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू अँगल डॉट डॉट प्लस अँगल डॉट अँगल बी. अगदी बरोबर आहे, छान. याचे रिमोट इंटेरियर अँगल ऍडजेसंट अँगल सोडून राहिलेले जे असतात ते रिमोट इंटेरियर अँगल असतात. अगदी बरोबर सांगितलं. याचा ऍडजेसंट सोडून द्यायचा आणि राहिलेले सांगायचे, हे रिमोट इंटेरियर अँगल. आता सांगा, अँगल कोणता एक्सटेरियर अँगल आहे? एस बरोबर. अँगल एसीडी इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे? बरोबर, आयसोस्केल्स ट्रायंगल.
कोणते साइड कॉन्ग्रुएंट आहेत इन ट्रायंगल ABC? BC and AC. AC and BC बरोबर दोघांनी सांगितलं. AC and BC are congruent. If two sides are congruent, then what we write? दोन बाजू एकरूप असतील तर काय लिहितो आपण माहित आहे काय? Then angle opposite to them are also congruent. Angle opposite to congruent side are congruent. त्या बाजू एकरूप आहेत त्यांच्या समोरचे कोण एकरूप असतात. आता BC आहे त्याच्या समोरचा कोण कोणता आहे? BCच्या समोरचा इकडून बघा हा आहे अँगल A. कॉन्ग्रुएंट AC आहे ACच्या समोरचा हा सांगायचा आहे. बरोबर अँगल B. आणि रिझन अँगल opposite to congruent side. Congruent side is congruent. Angle opposite to congruent side is congruent. असं इथं कारण लिहायचं आहे. आता या ठिकाणी मला सांगा भेब्रे हा therefore by remote interior angle theorem, what do we write? Hello. Yes. बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम आपण काय लिहिलं? एक्सटेरियर अँगलचं नाव ACD, याची ऍडिशन रिमोट इंटेरियर अँगल एवढी म्हणजे अँगल A प्लस अँगल B इतकी येते. A हा BC कॉन्ग्रुएंट आहे म्हणून A च्या जागी B ठेवलं प्लस हे अँगल B आणि A ची व्हॅल्यू B का ठेवली? तर इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 वरून यांची ऍडिशन ट्वाइस B येते. आता आपण काय करणार आहोत? 2 टेकिंग ऑन LHS साइड काय होईल? yes 1/2 असं आपण घेऊ शकतो. मेजर ऑफ अँगल ACD means measure of angle B is equal to half of measure of angle ACD. येस. आता आकृती मी बदलतो, तुम्हाला काय सांगता येते काय बघूया. हे केव्हा लिहायचं असं तर अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ अन आयसोस्केल ट्रायंगल असं असेल. हा अँगल ACD जो आहे तो एक्सटेरियर अँगल ऑफ अन आयसोस्केल ट्रायंगल असं असेल तेव्हा मेजर ऑफ अँगल B इज हाफ ऑफ अँगल ACD असं लिहायचं. मेजर ऑफ अँगल B इज हाफ ऑफ अँगल ACD. आता दुसरी आकृती काढून दाखवतो, तुम्हाला सांगता येते काय बघूया. ह्या साइड कॉन्ग्रुएंट आहेत. आता सांगा मला
एक्सटेरियर अँगल कोणता आहे? एक्सटेरियर अँगल ABE. Angle ABE is an exterior angle S. Angle ABE is an exterior angle of an. This triangle is which type of triangle? कोणत्या प्रकारचा आहे? आयसोस्केल ट्रायंगल. आणि असं असेल तेव्हाच आपण बाय कोणता थेरम वापरायचा? रिमोट इंटेरियर अँगल थेरम. बाय दॅट थेरम काय लिहू शकतो आपण? इथं काय लिहिलंय बघा, हा अँगल बी जो आहे तो अँगल ACD च्या हाफ आहे. इथं लिहिलंय अँगल बी जो आहे तो ACD च्या हाफ आहे. तसं इथं काय लिहाल? उलट सांगितला तुम्ही. ट्रायंगल मधला कोण जो आहे, हा बरोबर आहे, मेजर ऑफ अँगल C. मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ अँगल ABE. अगदी बरोबर आहे. येतंय लक्षात? याचा आधार घेऊन आपल्याला रचना करायची आहे. करू शकाल? हा, सांगू शकाल? ओके गुड, छान. आता याचा आधार घेऊया आणि आपण एक्झाम्पल कन्स्ट्रक्ट करूया. ट्रायंगल कन्स्ट्रक्शन 3. दोन प्रकार झालेले आहेत. आता थर्ड टाइप. पहिला प्रकार कुठला होता? पाया दिलेला होता, पायालगतचा कोन दिलेला होता आणि राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज. पायालगतचा एखादा कोन आणि राहिलेल्या या दोन बाजूंची बेरीज. आणि दुसरा प्रकार पायालगतचा कोन आणि यांची वजाबाकी. आणि तिसरा प्रकार पायालगतचे दोन कोन आणि ऍडिशन ऑफ 3 साइड असं दिलं असेल तर. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल, if its perimeter, base and the angles which include the base are given. If its perimeter, base and the angles which include the base are given. एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल, construct triangle ABC such that AB plus BC plus AC is equal to 11.3 centimeter. Angle B is equal to 70 degree. Angle C is equal to 60 degree. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा.
ट्रायंगल दिलेला आहे. असा ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल ए बी सी, अँगल बी जो आहे तो 70 आहे आणि सी जो आहे तो 60 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आणि ऍडिशन ऑफ 3 साइड दिलेले आहे, तिन्ही बाजूंची बेरीज दिलेली आहे. आता प्रत्येक बाजू किती येणार हे काय फिक्स सांगता येईल का तुम्हाला? 11.3 यायला पाहिजे. ह्यापैकी एबी किती येणार, बीसी किती येणार, एसी किती येणार? एखादा म्हणेल इथं 4 घेऊ, इथं 4 घेऊ, 4 आणि 4 8 आणि राहिलेले 3.3 घेऊ. मात्र तसं घेऊन चालेल काय? आपल्या मनाने किती पण घेऊन चालेल का? इथं फिक्स काय दिलेलं नाही. मग कशी रचना करायची? त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन रचना करावी लागणार आहे. हा बेस जो आहे बीसी तो दोन्ही बाजूला वाढवावा लागणार आहे. इकडे वाढवला आणि या बाजूला पण वाढवला. किती अंतर घेतले कंपास मध्ये? बी इतकं घेतलेलं आहे आणि इकडे कंस मारला आपण. या ठिकाणी अंतर बी इतकं घेतलं आणि या बाजूला इकडे कंस मारला आपण. जिथं छेदला आहे तिथं नाव आपण डी देऊया. हे जे ए बी इतकं अंतर कुणाचं घेतलेलं आहे? बीडीचं घेतलेलं आहे ना. टेक पॉइंट डी पॉइंट घेतलाय ऑन लाईन बीसी आपण रेषा बनवली, लाईन बनवली. सच दॅट धिस बीडी डिस्टन्स हे कुणा इतकं घेतलं? एस बीए इतकं घेतलं. बीडी अँड बीए आर कॉन्ग्रुएंट अँड जॉईन डीए. आता डीए जॉईन करायचा आहे. ते आपण जोडलं. जॉईन सेगमेंट डीए. त्यानंतर पुन्हा आता अंतर किती घेतलंय बघा. अंतर किती घेतलंय? सी इतकं अंतर घेतलेलं आहे आणि या रेषेवर कंस काढला. बरोबर तो शेवटी जुळलेला आहे या ठिकाणी. बरोबर आहे काय? दिसतो का इथे? हे या ठिकाणी आपण ई नाव देऊया. टेक पॉइंट कोणता घेतला? ई. कशावर घेतला? लाईन बीसी. सच दॅट काय लिहायचं? हे अगदी बरोबर आहे. छान. सीई is equal to CA. CE and CA are congruent. जॉईन काय केलं पाहिजे? अगदी बरोबर आहे. जॉईन EA. EA हे जॉईन करायचं आहे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा.
प्रश्नात दिलेला आहे ए बी प्लस बी सी प्लस ए सी इज इक्वल टू 11.3. ए बी इतकं काय काढलेलं आहे सांगा? बीडी काढलेला आहे, म्हणजे ए बीच्या जागी बीडी प्लस हे बी सी आणि ए सी इतकं काय काढलेलं आहे? सीई काढलेला आहे आणि 11.3 आहे असं. हे एसी इतकं सीई काढलेलं आहे. ए बी आणि बीडी इथं आहे बघा, ए बी म्हणजेच बी ए आणि हे एसी या ठिकाणी आहे, एसी म्हणजे सी ए. आता इथं आकृतीमध्ये बघा आणि मला सांगा, बीडी बीसी आणि सीई, बीडी बीसी आणि सीई हे तिन्ही एकत्र केल्यानंतर कोणता मोठा बनतो? अगदी बरोबर आहे, डीई इज 11.3. डी पासून ई 11.3 सेंटीमीटर बनेल. आता या ठिकाणी आपल्याला हा ट्रायंगल दिसतो, या ट्रायंगलचं नाव, या ट्रायंगलचं ए बी डी कोणत्या प्रकारचा दिसतो? आयसोस्केल ट्रायंगल आहे. आणि या आयसोस्केल ट्रायंगलचा हा काय आहे? कोणत्या प्रकारचा कोण? एस एस, अगदी बरोबर आहे, एक्सटेरियर अँगल म्हणतात. त्या कोणाचं नाव काय? एक्सटेरियर अँगलचं अँगल ए बी सी is an exterior angle of an कोणता प्रकारचा आहे? आयसोस्केल्स ट्रायंगल, त्याचं नाव ए बी डी. देअरफॉर बाय कोणत्या थेरम नुसार? बरोबर, बाय रिमोट इंटिरियर अँगल थेरम. बाय रिमोट इंटिरियर अँगल थेरम काय सांगता येईल? हा एक्सटेरियर अँगल आणि इकडे रिमोट इंटिरियर अँगल आहेत. कोणते आहेत ते? डी आणि ए. आता आपण कन्क्लुजन लिहिलेलं होतं बघा, हे कन्क्लुजन लिहिलेलं होतं बघा. तुम्ही काय लिहिलेलं होतं सांगा? हा अँगल बी जो आहे तो हा अँगल ए सी डी च्या हाफ आहे असं लिहिलंय काय? दिसतंय काय? कारण तो एक्सटेरियर अँगल आहे आयसोस्केल ट्रायंगलचा. तसंच इथं काय येईल? मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल हाफ ऑफ मेजर ऑफ अँगल ए बी सी. अगदी बरोबर आहे, हा डी जो आहे तो अँगल ए बी सी च्या हाफ आहे. अगदी बरोबर सांगितलं. हाफ इंटू ए बी सी चं माप किती आहे? 2 ने डिवाइड करा, किती येईल? 35 डिग्री. आता तसंच या ठिकाणी हा ए सी ई कोणत्या टाईपचा ट्रायंगल मिळालेला आहे? आयसोस्केल ट्रायंगल. आणि त्याचा हा काय आहे? त्याचं नाव सांगा. अँगल ए सी बी इज an exterior angle of an isosceles
ट्रायंगल, त्याचं नाव काय ट्रायंगलचं? देअरफॉर बाय कोणत्या थेरम नुसार? बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम, त्यानुसार काय येईल? मेजर ऑफ अँगल ई हाफ ऑफ ACB, अगदी बरोबर आहे. इज इक्वल टू हाफ इंटू ACB किती आहे? आणि त्याचा हाफ किती येईल? 30 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला आकृती काढता येईल काय बघा. आता या ठिकाणी काय दिसतं बघा, हा पूर्ण DE दिसतो. इथं D, इथं E. DE काढू शकता का? 11.3 काढता येईल? हा, दिसतंय काय? हा, ठीक आहे. आता बघा, हे DE 11.3, D पासून E 11.3 अंतरावर घेता येईल काय? त्यानंतर D अँगल दिलाय बघा, किती आहे? D 35 घेता येईल काय? आणि असं या ठिकाणी 35 अंश घेऊन इकडे किरण काढता येईल. त्यानंतर E हा कोण दिलेला आहे, किती आहे? 30 आहे. असं 30 घेऊन इकडे काढता येईल काय? आणि छेदेल त्या ठिकाणी नाव काय देणार? हे बघा, D पासून इकडे आलेला आहे आणि E पासून इकडे आलेला आहे. ए नाव द्यायचं. आणि काय करायला आता? B कसं मिळवायचं? हा आयसोस्केल ट्रायंगल आहे आणि त्याचा हा AD काय आहे त्या आयसोस्केल ट्रायंगलचा? या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत. AD हा बेस आहे. बेसचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो B मधून जाईल की नाही? ह्या AD चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो जिथं छेदेल तिथं नाव काय देऊ शकता? आणि AE चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकाल काय? आणि इथं जिथं छेदेल तिथं नाव काय द्यायचं? C. आणि मग हे AB आणि AC जोडायचं. अशी आकृती काढायची आहे. येतंय लक्षात? ही आकृती दिसली नव्हे? हे बघा, हे D आणि E अगोदर काढायचं. D 35 अंश इथं आहे तो काढायचा, E 30 अंश आहे तो काढायचा. हा 35 आणि हा 30 आणि छेदेल त्या ठिकाणी नाव काय द्यायचं? A नाव द्यायचं. एडीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. जिथे छेदेल तिथे नाव काय द्यायचं? B नाव द्यायचं. आणि AE चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. जिथं छेदेल तिथं नाव काय द्यायचं? बरोबर आहे, C नाव द्यायचं. आणि मग हे AB आणि AC जोडायचं. अशी आकृती काढायची आहे. आता या ठिकाणी किती अंतर घ्यायचं? 11.3. 11 नंतर किती रेष?
तिसरी रेष. नाव काय द्यायचं? इथं नाव काय देऊ? बरोबर आहे, डी आणि इथं ई. किती आहे? 11.3 सेंटीमीटर. आता कोन मापकाच्या साहाय्याने डी हा अँगल मोजायचा. कुणीकडून मोजायचं? हा, मोजायचं कुणीकडून? ई कडून. किती? 0, 10, 20, 30, 35 म्हणजे 30 नंतरची पाचवी रेष. आणि या ठिकाणी रे वाढवायचा इकडे. आणि इथं किती डिग्री लिहायचं? त्यानंतर आता कोनमापक कुठे ठेवायचा? ई वर कोनमापक ठेवायचं. आणि मोजायचं कुणीकडून आहे? डी कडून. 0, 10, 20, 30 डिग्री आहे ना. ई जो आहे तो 30 डिग्री इथं मिळालेला आहे बघा. हा ई हा अँगल 30 डिग्री आहे. आता पुन्हा रे काढायचा आहे. असा या ठिकाणी रे काढला आपण. आणि इथं किती डिग्री लिहायचं? 30 डिग्री. छेदेल त्या ठिकाणी नाव काय द्यायचं? इथं ए नाव द्यायचं आहे. आता काय कराल? इथं आपल्याला बी मिळवायचा आहे. तो कसा मिळवायचा? या ठिकाणी हा बी मिळवायचा आहे बघा. हा कशाचा काढायचा? बरोबर आहे, एडीचा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि असं दोन्ही बाजूला कंस काढलं. इकडे एक कंस आणि या बाजूला एक कंस. आता सेंटर काय घ्यायचा? ए सेंटर घ्यायचा आणि कंस. येतंय लक्षात? इकडे एक कंस आणि या बाजूला एक कंस. आणि यातून जाणारा लाईन काढायची आहे. करेक्ट छेदनबिंदूतून जाणारी लाईन काढायची. जिथं छेदेल तिथं नाव काय द्यायचं? बी नाव द्यायचं आहे. आता काय जोडायचं? ए बी जोडायचं. आता काय केलं पाहिजे सांगा? बरोबर आहे, ए चा निम्म्यापेक्षा जास्त अंतर आणि दोन्ही बाजूला कंस. ई केंद्र घेतलं आणि दोन्ही बाजूला कंस काढले. आता सेंटर काय घ्यायचा? ए घ्यायचा आणि दोन्ही बाजूला कंस. या पद्धतीने एक या बाजूला कंस काढला आणि एक या बाजूला कंस काढला. येतंय लक्षात? येतंय का लक्षात? आणि यातून जाणारी लाईन काढायची. छेदनबिंदूतून करेक्ट लाईन काढायची आहे. हे चेक करायचं बरोबर छेदनबिंदू घेतलेत काय आपण. आणि यातून अशी लाईन काढली आपण. या बाजूला इथं छेदते बघा. या ठिकाणी इथं नाव काय द्यायचं?
सी नाव द्यायचं आणि काय जोडायचं, एसी जोडायचं. आता या ठिकाणी जर बी हा कोण मोजून बघितला, बी हा कोण मोजून बघितला, कुणीकडून मोजायचा, सी बाजूकडून. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70 वर आहे बघा. हा 70 वर आहे आणि प्रश्नात हा 70च एबीसी दिलेला आहे ना. ते बघा या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे हा 70 मिळालाय काय 70. म्हणजे आपण काढलेली आकृती चुकीची आहे की बरोबर आहे. आणि हे 35 आहे, इथं बरोबर 70 मिळतं. आणि हे 30 आहे, इथं किती मिळणार 60. इथं सी हा कोण आपण मोजूया, कुणीकडून मोजायचं, ह्या भुजा आहेत त्याच्या ह्या भुजेकडून इकडं म्हणजे बी. हा बरोबर आहे, डी किंवा बी बाजूकडून 10, 20, 30, 40, 50 आणि 60 वर मिळालाय बघा. हा बरोबर आहे काय, ते 60च दिलेला आहे इथं आहे बघा. हा अँगल एसीबी 60 तुम्ही सांगितलेला होता, आहे काय, हा 60 मिळाला आपल्याला. म्हणजे आपण काढलेली आकृती काय आहे, चुकीची आहे काय बरोबर आहे. लक्षात आलं का, लक्षात आलं, हे उदाहरण समजलं तुम्हाला. ठीक आहे. आता dear student, today we will discuss about construction of triangle when addition of 3 sides and base included angles are given. Then remaining part we see in next period. Thank you.